तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला खूप जास्त वेळ झाला खळं काढायला. तर सतत पाऊस पडल्यामुळे आपलं खळं राहिलेलं होतं. तर बघू शकता एकदम टप्पोरे दाणे एकदम जबरदस्त आपल्याला असा ॲव्हरेज भेटलेला आहे यावर्षी. तर आपलं वाहन आहे KDS 753 फुले किमया. एकदम जबरदस्त सुपर माल निघत आहे. कारण आपण जे सरीवर रंब्यावर नियोजन केलं होतं, तर यावर्षी आपलं नियोजन सक्सेसफुल झालेलं आहे. तर बघू शकता एकदम जबरदस्त KDS 753 असं वाहन आहे. एकदम टप्पोरे दाणे, एकदम वाहनाची साईजसुद्धा एकदम टप्पोरे दाणे, साईजसुद्धा चांगली भरली होती. तर बघू शकता KDS 753 फुले किमया ही वाहन आपण निवडलेलं होतं खरीप हंगामासाठी. हे एकदम जबरदस्त. तर एकदा आपण एवढ्या अतिवृष्टीमध्ये म्हणजे यावर्षी 2025 खरीपमध्ये एकदम भयानक अतिवृष्टी झालेली आहे. आमच्या भागात तर 2 दिवसाला 1 दिवसाला सतत ढगफुटीचं दृश्य झालेलं आहे. आणि ही जमीन जे बघू शकता एकदम चिबडती जमीन आहे. जमिनीमध्ये आपल्याला गेल्या वर्षी थोडा कमी पाऊस काळ होता, तर आपल्याला एकरी 15 क्विंटल प्लस उत्पन्न झालं होतं. आणि यावर्षीसुद्धा आपल्याला सालमानाच्यानं एक जबरदस्त ॲव्हरेज भेटलेला आहे. तरी मी सतत प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की ज्या शेतकऱ्याची भारी मध्यम जमीन आहे, अशा शेतकऱ्यांनी फक्त KDSचे वाहन वापरायला पाहिजे. कारण KDSच्या अशा व्हरायटी आहेत, किती अवकाळी पाऊस पडो, ढगफुटीचं दृश्य हो, पाणी जरी रानात, आता या रानामध्ये ज्यावेळेस फूल लागायला सुरुवात झाली होती तेव्हापासून जे सोयाबीन कापणीपर्यंत या रानामध्ये पाणी साचून होतं, तरीही आपली सोयाबीन तड धरून होते आणि एक जबरदस्त आपल्याला ॲव्हरेजसुद्धा देऊन गेलेली आहे. तरी एकदा आपण कट्टे मोजून घेऊ. तरी थोडे आडवे तिडवे कट्टे पडलेले आहेत, तरी बघून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9. आपण स्पेशल बियाण्यासाठी थैलीसुद्धा भरून ठेवलेली आहे. 9 10, हे 11, हे 12, हे 13, हे खाल्ला 14, 15, 16, 17, हे 18, हे 19, हे 20, 21, 22 कट्टे आपल्याला शिवलेले आहेत. आणि इकडं थोडे हे आणि एकदम टफ हे 22 कट्टे झालेले आहेत. 22, 23, 24, 25, 26, 27, एक 28, 29, 30, 31, 31, हे 32, हे 33, हे 34, हे 35 आणि ते 36. एकूण आपल्याला 36 कट्टे झालेले आहेत अडीच चक्करमध्ये. जर आपण एक कट्टा आपला कंपल्सरी 65चा तर होतो, 65, 67, 70पर्यंत काही कट्टे जाऊ शकतात. कारण आपण एकदम तोंडापर्यंत हे कट्टा शिवलेला आहे. तर आपण रेग्युलर बघत असतो 65, 67, एखादा 67 जातो, एखादा 63 होतो. तर असं मिळून आपण प्रत्येक कट्टा 65 गुणिले जर 36 केलं, तर आपलं 65 गुणिले 36 केलं तर आपलं 23.5 क्विंटल सोयाबीन असं होते. तर हे अडीच एकरचं क्षेत्र आहे मित्रांनो. तर अडीच एकरमध्ये आपल्याला 23 क्विंटल 50 किलो असं उत्पन्न झालेलं आहे. आणि एकरी जर हिशोब केला आपण, तर एकरीप्रमाणे आपल्याला 9.5 क्विंटल आपल्याला एकरी ॲव्हरेज आलेलं आहे. तरी बघू, आपण रब्बीचं सुद्धा नियोजन एकदम टॉपचं करणार आहोत. आणि एकदम कमी खर्चामध्ये आपण या सोयाबीनचं सुद्धा एकदम कमी खर्चामध्ये नियोजन केलं होतं. आणि यापुढे आपली रब्बी 2025 रब्बीची आपली मकाची तयारी आहे. तरी मकाचं सुद्धा प्रत्येक नियोजन आपल्या यूट्यूब चॅनलला येत राहील. तरी चॅनल सबस्क्राईबर करून घ्या. तरी धन्यवाद मित्रांनो.